संत आणि भगवंत, संतांचं जे सामर्थ्य आहे भगवंतापेक्षा कुठेही कमी नसतं. एक शेवटचा प्रसंग सांगतो की काय झालं. काशीला कबीर महाराज काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला त्या ठिकाणी जात असायचे. परंतु काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जात असताना कबीर महाराज एखाद्या दिवशी जर जायला लेट झाले, त्या ठिकाणी उशीर झाला, तर त्या ठिकाणी भगवंताला म्हणजे भगवान शंकराला सुद्धा त्या ठिकाणी करमत नसायचं. का माझा भक्त लेट झाला, का माझा भक्त लेट झाला, असे ते वाट पाहिजे काशी विश्वेश्वर. म्हणजे एवढा अधिकार कबीर महाराजांचा पहा. तर त्या ठिकाणी एक दिवसाचा प्रसंग असा आहे की कबीर महाराज त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर गंगेमध्ये जायचे, त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान करायचे, शुचिरभूत व्हायचे, नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि नंतर त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराला जाऊन ते पाणी त्या ठिकाणी अर्पण करायचे, असा त्यांचा नियम होता. एक दिवस काय झालं की काशीमध्ये एक उपवर मुलगी, आणि ती उपवर मुलगी लग्नाला आलेली मुलगी, कोणीतरी तिला फसवल्यानंतर तिला दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर आता लग्नाच्या अगोदर म्हणजे दिवस जाणं हे चांगलं आहे का महाराज? त्या आईवडिलांना थोडंसं ते आता म्हणजे पश्चाताप, म्हणजे टेन्शन एवढं आलं की काय आता या मुलीला काय करावं असं झालं. तर त्यावेळी त्यांनी काय केलं, एक सुईन, त्या म्हणजे पूर्वी काय असायचं ते बाळंतपण करण्यासाठी सुईन असायची, तर एक सुईन बोलवली आणि तिला सांगितलं की आमची अंतर्गत गोष्ट कोणाला सांगू नको, आमच्या मुलीला दिवस गेलेले आहे आणि ते आता त्यावेळी काय ऑपरेशनची काही व्यवस्था नव्हती. तर ते म्हटले की आमच्या मुलीला दिवस गेलेले आहे, हे कोणालाच बोलू नको, ज्यावेळेस दिवस पूर्ण होतील त्यावेळेस फक्त बाळंतपण करून दे, एवढी आमच्यावर कृपा कर. ती सुईन आली, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, त्या बाळाचा त्या ठिकाणी जन्म झाला. तर हे जे म्हणजे त्या मुलीचे आई वडील होते महाराज, एवढे क्रूर होते, म्हणजे आताच क्रूर आहे असंही नाही, आताही पण स्त्री भ्रूण हत्या होतेच ना महाराज. आपल्या पोटी जन्माला येणारा आपणच त्या ठिकाणी त्याचा अंत करतो महाराज. हे आपल्याला कळत नाही, आपण किती मोठं पाप करतो, किती अधोगतीला जातो, आपल्याला कळत नाही. तर ते जे बाळ त्या ठिकाणी जन्माला आलं, त्या मुलीच्या वडिलांनी काय केलं, त्या बाळाला घेतलं आणि गंगेमध्ये नेऊन टाकून दिलं महाराज. पाण्यामध्ये टाकून दिल्यानंतर ते बाळ होतं ते गतप्राण झालं. ते फुगून नंतर वर आलं आणि ते वाहत वाहत चाललं होतं. ज्यावेळी म्हणजे कबीर महाराज सूर्याला अर्घ्य देणार, त्यावेळी ते बाळ नेमकं त्यांच्या समोरून चाललं होतं. आता संत जे असतात एवढे मृदू, म्हणजे एवढा स्वभाव त्यांचा, अंतकरण असं हेलवलं महाराज कबीर महाराजांचं. एवढं वाईट वाटलं की अरे या भूतलावर जन्माला येण्याच्या अगोदरच आयुष्य संपून जावं, किती म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. कबीर महाराजांना फार वाईट वाटलं. कबीर महाराजांनी त्या बाळाला, ते जे अर्भक होतं त्या बाळाला आपल्या हातावर घेतलं आणि त्या बाळाकडं पाहून थोडीशी स्माईल केली. चमत्कार असा घडला की ते बाळ सुद्धा हसायला लागलं महाराज. आता हा जो प्रसंग होता, कबीर महाराज आपल्या दर्शनाला लेट येतात म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकर वाट पाहत होते आणि भगवान शंकरांनी हा सगळा प्रसंग जो होता हा प्रसंग पाहिला आणि भगवान शंकर त्याच ठिकाणावरून असे आनंदाने मोठ्याने बोलले, कमाल हो गया, कमाल हो गया. त्या बाळाचंच नाव कबीर महाराजांनी काय ठेवलं, कमाल ठेवलं महाराज. कमाल महाराजांची कथा अशी आहे. म्हणून संत जे असतात हे संत उदार असतात, कृपाळू असतात, त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे आणि आपल्या जीवनाचं सोनं करण्याचं जर सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते संतांकडे आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबराय सांगतात, श्री संतांची माथा चरणावरी. त्या ठिकाणी संतांच्या चरणावर तुम्ही माथा ठेवा, तुम्हाला त्या ठिकाणी संतांच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर विश्रांती भेटणार आहे, नंतर सुख भेटणार आहे, प्रेम भेटणार आहे. एवढंच नाही तर एवढा असणारा नासका देह, या नासक्या देहाला सुद्धा त्या ठिकाणी एक आदराचं स्थान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात डवरली हे काया कृपेच्या वर, डवरली हे काया कृपेच्या वर, डवरली हे काया कृपेच्या वर, डवरली काया कृपेच्या वर, डवरली हे काया कृपेच्या वर, डवरली हे काया कृपेच्या वर, डवरली